अमरावती शहरात स्वच्छताबाबत विदर्भ न्यूज चॅनलच्या माध्यमातून स्वच्छता अभियानाचा 3-13 वृत्तांत काही दिवसापूर्वी प्रकाशित केला होता। त्यातच पुन्हा आता खुद भाजपाच्या नगरसेविकेने आपल्या प्रभागातील स्वच्छता अभियानबद्दल आगळेवेगळे आंदोलन करून सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। वडाडी SRP प्रभाग क्रमांक 9 मध्ये स्वच्छता दिसून येत नाही। येथील स्वास्थ्य निरीक्षक सुद्धा नगरसेविकाचे ऐकून न घेता कंत्राटदारावरच प्रभाग अवलंबून आहे। या प्रभागात कागदावर स्वच्छता कर्मचारी असून प्रत्यक्ष मध्ये मात्र बोटावर कर्मचारी असतात। प्रभागात सॅनिटायझरच्या नावावर सर्फ एक्सेल पावडर टाकून भोंगळ कारभार येथील कंत्राटदार मंगेश मनोहरे करीत आहेत, असा आरोप नगरसेविका पंचफुला चव्हाण यांनी केला। या संबंधित नगरसेविका पंचफुला चव्हाण यांनी प्रभागातील कचरा गोळा करून एका घंटी कटला गाडीत टाकून स्वतः कटला चालवीत मनपा आयुक्त कार्यालय गाठले। यावेळी रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांचे लक्ष नगरसेविकाच्या आंदोलनाने वेधून घेतले। मनपा आयुक्त कार्यालयात पोहोचताच मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्यांना सुरक्षा रक्षकांनी रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र नगरसेविका चव्हाण यांनी उग्र आंदोलन करून त्यांच्यासोबत असलेल्या महिलांनी सुरक्षा रक्षकाला लोटून आत कटला घेऊन शिरल्या। मनपा आयुक्त प्रशांत रोडेच्या दालनात कचरा टाकण्याचा प्रयत्न केला असता तेथे सुद्धा त्यांना रक्षकांनी रोखून धरले। तेथे सुद्धा सुरक्षा रक्षकांसोबत हमरी-तुमरी झाली। त्याच वेळी काही क्षणातच कटल्यातील कचरा बाहेर फेकण्यात आला। मनपा आयुक्त रोडे यांच्याशी प्रभागातील असलेल्या स्वच्छता समस्याबाबत चर्चा करण्यात आली। नगरसेविका पंचफुला चव्हाण यांनी सर्व समस्या स्पष्ट करून कार्यवाहीची मागणी केली। यापूर्वी प्रभागातील निवेदन देऊन सुद्धा आयुक्त रोडेंनी लक्ष दिले नाही, त्यामुळे त्यांनाही धारेवर धरण्यात आले। यात मनपा स्वच्छता अधिकारी डॉक्टर सीमा नेताम यांच्यावर सुद्धा प्रभागात लक्ष देत नसल्याने त्यांनाही खडेबोल सुनावले। या प्रकरणात प्रभागात लक्ष न देणाऱ्या स्वास्थ्य निरीक्षक कंत्राटदार यांची चौकशी करून कारवाईचे आदेश मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले। SRPF वडाडी प्रभाग 9 पंचफुला चव्हाण आज इथे मागे आयुक्त साहेबांना निवेदन दिले होते स्वच्छतेविषयी। प्रभाग 9 मध्ये एवढी स्वच्छतेचा विषय आहे की वारंवार सांगून सुद्धा यांनी काहीच केलं नाही। शेवटी मला मी वृत्तपत्राच्या माध्यमातून सुद्धा यांना सूचना दिल्या होत्या की मी जर याच्यावर काही कारवाई जर झाली, पत्रावर जर कारवाई काही झाली नाही तर मी आपल्या आयुक्त साहेबांच्या दालनामध्ये कचरा नेऊन टाकणार म्हणून। आज 30 त्यांनी सुद्धा एक विजिट सुद्धा नेता मॅडमनी पण सुद्धा एक विजिट दिली नाही आणि आयुक्त साहेबांनी सुद्धा काहीच केलं नाही त्या आणि नागरिकांच्या रोषाला मला बळी जावं लागते। मी जनतेची सेवक आहे, जनतेची मालक नाही। माझ्या प्रभागातल्या जनतेला इथे त्रास होत आहे, म्हणून मला हे कचरा इथे येऊन टाकावं लागले आणि आयुक्त साहेबांनी सांगितले तात्काळ निर्णय घेतो असे सांगितले। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।